नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सफरनामा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. कसे आहात गावाला, बरे आहात ना? सो मंडळी, आता पावसाळा चालू आहे आणि सगळीकडे जोरदार पाऊस चालू आहे. पावसाळा तर चालू आहे, त्याचबरोबर आपली टीम इंडियाला खूप खूप शुभेच्छा. त्यांनी वर्ल्ड कप आपल्या इंडियामध्ये जिंकून आणला, त्याच्याबद्दल टीम इंडियाला खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, पावसाळा चालू झाला आहे आणि सगळीकडे आपल्या सणांची लगबग चालू आहे. हळूहळू एक एक सण येत आहेत. आता आपले गणपती बाप्पा येतील, तर आज आपण जाणार आहोत. गणपती बाप्पांची कार्यशाळा आहे बोरिवलीमध्ये. त्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांचं काम कशा पद्धतीने चालतं, कसं गणपती बाप्पा बनवतात, कलर कशा पद्धतीने दिला जातो, कार्यशाळा त्यांची कशा पद्धतीने असं हे पाहणार आहोत. मी बोरिवलीमधील लिंक रोडला कार्यशाळा आहे त्या ठिकाणी बघायला जाणार आहे. त्या कार्यशाळेचं नाव आहे श्री साई आर्ट कार्यशाळा, बोरिवली लिंक रोड या ठिकाणी आहे. सो म्हणजे आपण तिकडे जाऊया आणि बाप्पाची मूर्ती पाहूया कशा पद्धतीने बाप्पाची मूर्ती बनवतात. सो मंडळी, कोणी जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. काही दिवसांवरच गणपती बाप्पाचं आगमन सोहळा येऊन ठेपला आहे. मोठमोठ्या गणपती बाप्पांचे पाद्यपूजन सोहळा होऊन पुढची तयारी अगदी जोरदार चालू आहे. या कार्यशाळेत आल्यानंतरही असंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. बाप्पाला आकार देण्याचं काम इथे अगदी जोरदार चालू आहे मंडळी. मी हळूहळू साकारतोय. मला माहिती आहे माझ्या आगमनाची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय. जसे काही दिवस थांबला तसे अजून काही दिवस थांबा. मी येतोय. जसे तुम्ही माझी वाट पाहताय त्याचप्रमाणे मीही तिकडे येण्याची वाट पाहतोय. कारण मंडळी, मला गोड गोड मोदक, पंचपक्वान्न खायला दररोज मिळतं ना. त्याचबरोबर आरती, भजन, नाच हे पाहून मी अगदी आनंदित होतो. मग तयारीला लागताय ना? लागा लागा, लवकरच तयारी लागा, मी येतोय. मंडळी, कार्यशाळेत आपल्याला एकापेक्षा एक बाप्पा इथे पाहायला मिळतात. प्रत्येक बाप्पाकडे तासन तास पाहतच राहावं असं वाटतं. कारण बाप्पाकडे एक वेगळी शक्ती आहे आणि बाप्पाचं आणि आपलं नातं एक वेगळंच आहे. त्यामुळे या प्रत्येक मूर्तीकडे एक तासन तास पाहत राहावं. कारण या बाप्पाच्या मूर्तीमध्ये एक अद्भुत शक्ती आहे. मी सजतोय, मी तयार होतोय. ही पोरंही आवडीने आणि मेहनतीने मला तयार करत आहेत. त्यांना विचारलं तर पोरं म्हणतात बाप्पाला तयार करायला आम्हाला खूप आवडतं. त्यामुळे हे ऐकून मलाही छान वाटतं. अगदी छोटे असू देत किंवा मोठे, प्रत्येकजण माझी सेवा करण्यासाठी नेहमीच आतुरलेला असतो. श्री साई आर्ट या कार्यशाळेत बाप्पांच्या तयार झालेल्या मूर्त्या आहेत. अनेक लोक इथे बाप्पांच्या मूर्ती बुकिंग करण्यासाठी येत असतात. अगदी घरगुती असो किंवा सार्वजनिक असो, सगळेच लोक इथे मूर्त्या बुकिंग करण्यासाठी येत असतात. कारण प्रत्येकाला आपल्या बाप्पाची ओढ असते, मनामध्ये श्रद्धा असते. त्याच्यामुळे अनेक लोक इथे आपल्या बाप्पाची मूर्ती बुकिंग करण्यासाठी येत असतात. मंडळी, गणपती बाप्पा समोर दिसले की आपसुकच आपले हात जोडले जातात आणि मनातले साकडे त्याच्यासमोर मागितलं जातं. कारण बाप्पा सगळं साकडं ऐकतो आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी आपलं साकडं पूर्ण करत असतो. कारण बाप्पाचं आणि आपलं नातं काही वेगळंच आहे ना. प्रत्येक मूर्ती साच्याप्रमाणे आपल्याला विभिन्न विभिन्न दिसत आहे. जरी प्रत्येक मूर्ती विभिन्न दिसत असली तरी प्रतिमा मात्र एकच आहे. हे गणपती बाप्पा, सगळ्यांना सुखात ठेव. प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला बळ दे आणि तुझा सदा आशीर्वाद आमच्या लेकरांवर राहू दे रे बाप्पा. तर मंडळी, आपण आता शाळेत आहोत, कार्यशाळेमध्ये, आणि इकडे गणपती बाप्पाची लगबग चालू आहे. इथे पाहू शकतो आपल्यासोबत एक मित्र, आपण त्याच्यासोबत बोलूया. तर मित्र, तुझं नाव सांग. प्रणय. माझं नाव प्रणय सचिन कुळेकर. हे मला झाले 6 वर्ष झाले. हो, पहिल्यापासूनच आहो. आता सध्या इथे ड्रायव्हरी करतो. कुठे राहायला चेंबूर. काम करायला आवडतं. हो, खूप. कॉलेज झालं, आता 12वी झाली.
या कार्यशाळेत बाप्पांच्या वेगवेगळ्या मूर्ती आपल्याला योग्य दरात मिळतील. मूर्ती बुक करण्यासाठी लोकांची लगबग चालू झाली आहे, कारण तोंडावरच आपले गणपती बाप्पा आलेले आहेत. बाप्पा घरी आल्यावर जाम भारी वाटतं ना. ते दिवस अनुभवण्यासारखे असतात. घर अगदी आनंदाने भरून जातं. लोकांची रेलचेल, आरती, प्रसाद, नैवेद्य हे आवडीने खायला मिळतं. रात्री तर भजन, बाल्या डान्स, एकदम तुफान आणि मन भरून नाचायला वाटतं. जीवाची पर्वा न करता डोलाच्या ठेक्यावर थिरकावंसं वाटतं. त्याचबरोबर गाण्यांच्या भेंड्या ही तितकेच आवडीने खेळतो. रात्री कोणी झोपलं तर त्याला मिशा काढा, पाय बांधा, हार घाला हे उद्योग रात्रीचे नित्य नियमित चालूच असतात. एकूणच काय तर रात्र जागवून काढण्यात वेगळीच मजा असते. येत्या 7 सप्टेंबरला गणपती बाप्पा येत आहेत. आपण सर्वांनी जोरदार तयारी करून ठेवा. कार्यशाळेत जोरदार बाप्पाची तयारी चालूच आहे, पण आपणही त्याच पद्धतीने जोरदार तयारी करून ठेवा, कारण बघता बघता वेळ कसा निघून जाईल हे कळणारसुद्धा नाही. मंडळातील मोठ्या गणपतींचं काम जोरदार चालू आहे. हळूहळू बाप्पा साकारतोय. हळूहळू बाप्पा आपलं रूप घेतोय आणि लवकरच भाविकांच्या दर्शनासाठी येतोय. नाव काय तुझं? साहिल. किती वर्षापासून करतो हे? माझा 2 वर्ष झाले. अच्छा. कुठे राहिला? मी कोळसरमध्ये. काम करायला मजा येते का? हां, येते ना मजा. हा साहिल मित्र आहे बघा, गणपती बाप्पाची मूर्ती तयार करतोय. गेल्या 2 वर्षापासून मेहनत करतोय. छान, म्हणजे खूप गायडन्स केला आल्यानंतर याने. हे बघा कशा पद्धतीने पेंटिंग करतोय ते. हे बघा, पप्पाच्या काम करायला आनंद भेटतो. पप्पाच्या काम करायला आनंद भेटतो. हां, थकान काय वाटत नाही. अच्छा. थकवा, त्रास वगैरे काहीच जाणवत काय नाही. नाही. बरोबर. तुला पहिल्यापासून आवड आहे कायची? हां, पेंटिंगमध्ये आवड आहे मला. अगं पाहू शकतो मित्र आपला गणपती बाप्पाची मूर्ती तयार करतोय. सकाळी 10 वाजता येतो, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जातो. बरोबर ना? बरोबर. मला तुम्ही वाजत गाजत आणता, मला आनंद होतो, कारण तिकडे माझे लाड होणार असतात. अगदी सगळं खायला मिळतं आणि त्याचबरोबर माझी मनोभावे सेवाही करता. परंतु विसर्जनाच्या वेळी मी थोडा भावूक होतो आणि तुम्हीही भावूक होता. मला वाटतं जाऊच नाही, पण काय करणार, जावं तर लागणारच आहे ना. तुम्ही जड अंतकरणाने मला वाजत गाजत जसं आणलं तसं विसर्जनही करता. पण विसर्जन करताना न राहून डोळ्याची पापणी लावते आणि न राहून डोळ्यातून आनंदाचे थेंब येतच असतात, हे मी पाहतो. माझंही तसंच असतं मित्रांनो. माझं आणि तुमचं नातं हे वेगळंच आहे. पण गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, हा निरोप माझ्या कानात घुमत असतो आणि मी पुढच्या वर्षी लवकर येण्याचा प्रयत्नही करतो. ज्या दिवशी तुम्ही विसर्जन करता त्याच दिवशी तुम्ही घरी जाऊन कॅलेंडरमध्ये पाहता आपले गणपती बाप्पा कधी येत आहे. अरे तुम्ही तर इमोशनल झालात. थांबा यार, मी अजून सजतोय, मी तयार होतोय, मी लवकरच येईन. त्यामुळे रडू नका. विसर्जनाला अजून बराच वेळ आहे. चला चला तयारी लागा. प्रसादवाल्याला फोन करा. मंडपवाल्याला लवकर बोलून घ्या. अरे तो हारवाला नेहमीच विसरत असतो, त्याला आधी ऑर्डर द्या. आणि वेळ खूप कमी आहे बरं का. माझं आगमन अगदी जोरदार आणि दणक्यात झालं पाहिजे.
मी येतोय लवकरच. तर मंडळी, आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल गणपती बाप्पाच्या कारखान्यामधील. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बोला गणपती बाप्पा मोरया. सो मंडळी, इथेच थांबतो. पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन, नवीन चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत सॅम सफरनामा ब्लॉग इंस्टाग्राम ID ला फॉलो करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. चलो मंडळी, बाय बाय, टेक केअर.